आपला भूटानमधला प्रवास सध्या चालूच आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण अनुभव घेणार होतो इकडच्या निसर्गाच्या शांत मिठीत आपण स्वतःला विसर्जित करणार आहोत, जिथे भव्य पर्वत उंच आणि अभिमानाने उभे आहेत। असं म्हणतात की सगळ्यात चांगली गोष्ट ही तुम्ही सगळ्यात शेवटी करण्यासाठी ठेवा, आणि म्हणून आपण आज विजिट करणार आहोत पारो येथे असलेल्या सगळ्यात जुन्या टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीमध्ये। या ट्रेकमध्ये निसर्गाची मजा घेत घेत आपण गप्पा गोष्टी करणार होतो, ते म्हणजे सेलिब्रिटी अँकर्स आणि त्यापासून ते आपली माणसं। चला तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन भागामध्ये। थिम्पू शहरामध्ये 2 दिवस स्पेंड करून आपण आता पोहोचलो होतो पारो या शहरामध्ये। पारो शहरामध्ये आपण स्पेंड करणार होतो 2 दिवस आणि त्यामध्ये आपण भेट देणार होतो टायगर नेस्ट मॉनेस्ट्री आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण एक्सप्लोर करणार होतो इथलं पारो शहर। पारो शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेलं टायगर नेस्ट मॉनेस्ट्री युजली सकाळ सकाळी लवकर चालू केलेलं कधी पण चांगलं। ऑन द वे जाताना आम्ही एन्जॉय करू लागलो ते म्हणजे पारो शहराजवळची असलेली घरं, इथली भात शेती आणि इकडचं पावसाचं वातावरण। मुख्य रस्ता सोडून अशा छोट्या छोट्या गावातून आणि अशा वळणावळणाच्या रस्त्यावरून आपली पुढची जर्नी चालू होती, ते म्हणजे मॉनेस्ट्री ट्रेकच्या बेस कॅम्पपर्यंत जायची। गावाची हद्द संपताच आपल्याला दिसू लागतात ती अशी उंच उंच झाडं आणि झाडांच्या दोन्ही बाजूनी आपल्याला दिसतो तो म्हणजे वळणदार जाणारा रस्ता आपल्या ट्रेकपर्यंतचा। सकाळच्या असलेल्या वातावरणाची आणि निसर्गाची मजा घेत आता अजून एक्साइटमेंट वाढत होती, ते म्हणजे आपल्या आजच्या ट्रेकची। सो महाराष्ट्रामध्ये तर आपण खूप सारे ट्रेक केलेत, पण हा आपला फर्स्ट ट्रेक होणार आहे भारताच्या बाहेर, जो की भूटानमध्ये। हा जो ट्रेक आहे बेसिकली एक 6-7 किलोमीटरचा ट्रेक आहे। आपल्याला इथून आपण आता बेस कॅम्पमध्ये आहोत आणि बेस कॅम्पवरून आपल्याला ऑलमोस्ट चालत जायचं आहे। आज थोडा पावसाचा सीझन आहे, त्याच्यामुळे भिजायचा पण आनंद आपण घेतोच आहे। आणि तुम्हाला अजून एक दाखवतो की इकडे ह्या साईडला काठ्या भाड्याने मिळतात, तर 100 रुपये देऊन तुम्हाला ह्या अशा ट्रेकसाठी काठ्या मिळतात, ज्या तुम्हाला चढताना वगैरे जास्त यूज होते। आय वुड रिकमेंड की जेव्हा तुम्ही अशा ट्रेकसाठी जाताना तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स नसतो ट्रेकचा, तेव्हा ही काठी घेतली नेहमी चांगली आहे, कारण की तुमचा ट्रेक तेव्हा खूप इझी होतो। चला तर मग भेटूया वरती। तुम्हाला जर हा ट्रेक एकदम व्यवस्थित करायचा असेल तर मी रिकमेंड करेन ह्या काठ्या तुम्ही नक्कीच घ्या। सो पाऊस असल्यामुळे इथे खूपच चिखल आहे आणि चिखलामधून आम्ही आमच्या वाटा काढत पुढे निघालोय। एंट्रीच्या इथेच आपल्याला एक खास स्तूपा दिसतोय, स्तूपा नाही की एक प्रेइंग व्हील आहे। अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द मॉनेस्ट्री। So for this trip or trek, if you don't want to trek, yes, all on your own, you can have this horses with the cost of 1300 rupees. So here horses तुम्हाला ह्यांचा जो मिडल पॉइंट आहे कॅफेटेरिया तिकडे घेऊन जातात आणि तुम्हाला बिलकुल जाण्याची गरज नाही आहे। बट देन द रिअल फन इज इन वॉकिंग अँड ट्रेकिंग ऑन युअर ओन, राईट, विच वी आर डुईंग राईट नाव। पावसाची मजा घेत घेत आमची मित्रमंडळी पण ह्या ट्रेकचा चांगलाच आनंद घेत होते। आणि त्याचबरोबर आम्ही निरीक्षण करत होतो इथे असलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींचा। टायगर नेस्ट मॉनेस्ट्री हा पारो तात्संग ट्रेक म्हणून पण ओळखला जातो। बेस कॅम्पपासून 6 किलोमीटर लांब असलेला हा ट्रेक आपल्याला कव्हर करण्यासाठी लागतात अराउंड 7 ते 8 तास। आणि हा ट्रेक करण्यासाठी सगळ्यात उत्तम टाईम आहे तो म्हणजे मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांमध्ये। ट्रेकच्या वाटेवर आपल्याला बघायला मिळतात भूटानीज आर्किटेक्चर असली सुंदर मंदिरं। निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली ही स्थापत्य इथे बघताना खूपच उठावदार वाटतात। पावसाच्या छोट्या छोट्या धारांचा आनंद घेत आम्ही आमचा ट्रेक असाच चालू ठेवला।
Hi. So guys, how are you enjoying? It's amazing. Perfect. It's too good. I think we have covered 25% of the part of the trek. It's still raining, but I'm not having an umbrella. He's our friend guide, Sonam, guiding us towards the monastery and giving us some instructions. So इकडे तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला गाईड करण्याचा ॲक्च्युली हाच एक ऑप्शन आणि हेल्पफुल पर्याय असो की ते तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतात की कारण की आपल्याला तेवढी कधी कधी माहिती नसते आणि यावेळी हे अशी लोक खूप कामाला येतात. मजा येते ना. आपल्याला हाईक करून आता ऑलरेडी अर्धा तास झाला आहे आणि जसं जसं आपण वरती येतो तसं आपल्याला अशा स्टेप्स बघायला मिळतात आणि स्टेप्स बरोबर आपल्याला जे बघायला मिळतो आहे तो असा आहे खूप मस्त असा व्ह्यू. इथे पाण्याची पाणपोई आहे. तुम्ही जर वरती चढून लात आणि पाणी वगैरे पाहिजे असेल तिकडे पाणी पहिला चांगले त्यांनी सोय केली आणि इथे बेंचेस वगैरे टाकलेले आहेत. सो थोड्या वेळ बसू शकतो आपण इथे आता टुरिस्ट. मुख्य पायवाट स्किप करून आम्ही मजा घेऊ लागलो होतो अशा शॉर्टकटवाल्या रस्त्यांची. रिमझिमपणे पडणाऱ्या या पावसात या निसर्गाची मजा घेत आम्ही आता पोचलो होतो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. सो आपण फायनली एका कॅफेपर्यंत पोचलो आहे. हायकरचा मिड पॉईंट बोलतात. तर ह्या कॅफेमध्ये आता थोडासा आपण ड्रेस घेऊ शकतो, बसू शकतो. लेट्स सी इथे खायला काय काय ऑप्शन्स आहेत. सो आज पाऊस असल्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आतमध्ये सेटल झाले. अदरवाईज इकडे बाहेर वगैरे पण बसायचे ऑप्शन्स आहेत. And it looks really nice, the wooden cafe midway around. थोडीशी रेस्ट आणि पेटपूजा करून आपण परत सुरू केला आपला पुढचा प्रवास. आपण कॅफेटेरियावरून जसं ट्रेकला सुरुवात केली आहे तो जो आपला जो पाथ आहे तो जास्त ना आता स्टीफ होत चालला आहे आणि त्याच्यामध्ये खूप आपण असं एकदम वरती चढायला खूप असा दम लागतो आहे. पण काही नाही, थोडं हळूहळू गेलं की जरा व्यवस्थित जाऊ शकतो, विच इज गुड. आणि पाऊस चालू आहे पण तुम्हाला दिसत नसेल पावसाच्यामध्ये, पण पाऊस करत चालू आहे. आणि खाली जर तुम्ही बघा तिकडे अशा टाईपचा काहीतरी पॅच आहे, थोडे खडक वगैरे आहे तिथे आणि त्याच्यामधून लोक आपली वाट काढत आहेत. सो ऑलमोस्ट आपल्याला क्लाइंब करून कॅफेटेरिया अर्धा तास झाला आहे आणि आपला रस्ता काही संपेना आणि थोडा इथे एक ब्रेक घेतला आहे. मस्तपैकी झाडे आहेत आजूबाजूला. माझ्या पाठीमागे तुम्ही खूप सुंदर असे ट्रेन फ्लॅग बघू शकता आणि आपला हा ट्रेक पावसामध्ये चालू आहे आपल्या छत्रीमध्ये. सो इट्स गुड. शूजचे तुम्ही सगळे हालत बघितलेत. आपले पूर्ण जे सफेद शूज आहेत ना ते पूर्ण असे चिखलाने माखलेत काय काय. आणि ठीक आहे, आतली चांगली ग्रिप तरी मिळते आपल्याला ट्रेकिंगसाठी. आणि ते आपले काही मित्रमंडळी बसलेत, आराम करतात. सो इथे आपल्याला एक मस्त एक अशी जागा मिळाली. हे तुम्हाला खाली जे दिसतात ना हे स्टेप्स आहेत त्यांचे लाकडाचे बनवलेले. आणि इथे वरती एक छोटंसं घर आहे, मंदिर आहे. आय एम नॉट व्हेरी शुअर व्हॉट इट इज, बट देन दिस इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. अँड नाव दिस हॉर्सेस. सो जसं मगाशी मी म्हटलं की तुम्हाला जर वरती चालत यायचं नसेल
तर तुम्ही अशा हॉर्सेसवर पण येऊ शकता. पण त्यांनी मला काय सांगितलं होतं की हॉर्सेस जे आहेत ना ते कॅफेटेरियापर्यंत येतात आणि त्याच्या पुढे हे हॉर्सेस तुम्हाला चालत जावं लागतं. पण हे इथे काय करतात आय एम नॉट व्हेरी शुअर, बट दिस इज रिअली गुड टू सी. इथे आपल्याला ना एक गोष्ट दिसते. तर हे आम्ही जेव्हा कॅफेटेरियामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये ना त्यांनी खाली ना जळण टाकलं होतं आणि त्याला आग लावली होती. तर ह्याच्यामधून असे खूप गरम गरम धूर निघत होता वरती. एक्झॅक्टली माहिती नाही काय, पण आपण आपल्या गाईडला विचारू शकतो की व्हॉट इट इज एक्झॅक्टली. अँड देन दे हॅव शोन वन साईनबोर्ड हिअर. फायनली 1 तासाचा ट्रेक करून आपण आता इथे पोहोचलेलो आहोत. आणि हा जो तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय इथून, जो मेन मॉनेस्ट्रीचा जो व्ह्यू असतो आपण जो खूप साऱ्या व्हिडिओज फोटोजमध्ये बघतो, तो बेसिकली इथूनच दिसतो. तर आता सध्या खूप पाऊस आहे, फॉग आहे, त्यामुळे आपल्याला इथून असं काही तो व्ह्यू तर दिसत नाही आहे. पण मे बी थोडं खाली गेलं तर आपल्याला जरा काही बघता येईल. आणि मध्ये मध्ये येताना तुम्हाला असे काही सक्सेस वगैरे पण बघायला मिळतात. तर ते बघायला खूप चांगलं वाटतं. आणि क्लायमेट खूप प्लेझंट आहे, त्यामुळे आपण आपला हा जो ट्रेक आहे हा पण खूप एन्जॉय करतो आहे. सो आपल्याला खाली अराउंड ह्या अशा 700 पायऱ्या उतरायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता बाजूला खूपच मोठी दरी आहे. आता फॉग असल्यामुळे काही जास्त दिसत नाही आहे, पण ह्या अशा स्टेप्स आहेत, मध्ये मध्ये बसायला बेंचेस आहेत. पण क्लायमेट प्लेझंट असल्यामुळे एवढं अशी काही थकावट दिसत नाही आपल्याला. आणि सगळेजण जे आहेत ते आपला ट्रेक खूप मस्त एन्जॉय करतात. तुम्हाला पाण्याचा मस्तपैकी आवाज येतो का इकडे? खूप फॉग आहे इकडे, पाऊस पण रिमझिम होतोय. आता थोडा कमी झाला तसं बघायला गेलं तर. आणि आपण ऑलमोस्ट 700 पायऱ्या उतरल्यात आणि अशा ठिकाणी आलो की तिकडून एक समोर एक खूप छान व्ह्यू दिसतोय. तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो जस्ट आता. एक सुंदरसा धबधबा, त्या धबधब्याचं पाणी वरतून डोंगरावरून येत आहे. इथे समोर एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खालून ते पाणी पूर्ण पास होऊन खालती पास होत आहे. तर खालीपर्यंत मला वाटतं की तो पाण्याचा आवाज आहे ना तो खालीपर्यंत आपल्याला ऐकायला येतो. आणि ते वरती थोडेफार आपल्याला काही त्यांचे मॉनेस्ट्री दिसते, पण पूर्ण एवढं क्लिअर नाही आहे. आता ह्या ज्या वर आपल्याला स्टेप्स दिसतात ना ह्या अराउंड 250 स्टेप्स आहेत ज्या आपल्याला क्लाइंब करायच्या आहेत आणि पोचायचं आहे आपल्याला टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीपर्यंत. आता ह्या ज्या 200 पायऱ्या आहेत ना ह्या आपण आता चालू केल्या चढायला आणि आय थिंक आमच्या फक्त 50 पायऱ्या झाल्या असेल आतापर्यंत. सो इथून जो तुम्हाला समोर जो ट्रॅक दिसतोय ना त्या ट्रॅकवरून आपण खाली आलो अराउंड 750 स्टेप्स आणि ते खाली येऊन मग आपण इथून असं इथे एक छोटा ब्रिज आहे आणि हा समोर जो तुम्हाला धबधबा दिसतोय ना तो धबधबा क्रॉस करून इथून आता आपण हा परत एक इन्क्लाइन चालू केलं आहे. तर आपल्याला आता आय थिंक थोडंसं वर जाऊन तिकडे असं मॉनेस्ट्री ती बघायची आणि ती गाठायची. सुमारे 4 ते 5 तासांचा ट्रेक करून आपण आता पोचलो होतो मॉनेस्ट्रीच्या प्रवेशद्वारापर्यंत. या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी आणि त्याच्या कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओना आतमध्ये परवानगी नाही. सगळे आपण हा जो ट्रेक चालू केला होता खूप पाऊस होता, खूप क्लाउडी होतं आणि त्याच्यामध्ये आपण वाट काढत ह्यांचा जो पाथ त्यांनी जो बनवला आहे मस्तपैकी तो आपण फॉलो करत आपण मॉनेस्ट्री बघितली आणि मॉनेस्ट्री बघितल्यानंतर आता आपण चाललो तर खूप मस्त असं ऊन आलं आहे आणि मी तुम्हाला एक मस्त इकडून एक छान व्ह्यू दाखवतो. सो आपण त्या तिथून आलो होतो, तिथून त्यांचे स्टेप्स आहेत आणि तिथून आपण खाली उतरून जाऊन इथे एक छोटीशी दरी आहे त्या दरीच्या बाजूलाच्या डोंगरामध्ये ही मॉनेस्ट्री बसलेली आहे. सो हे जे सगळी मंडळी दिसतात ते आपल्या महाराष्ट्रातून आलेले आहेत, बेसिकली कोल्हापूरचे आणि त्यांना पण इथे व्हिजिट करून खूप चांगलं वाटतं. मॉनेस्ट्रीला भेट देऊन आणि इथल्या निसर्गाची मजा घेत घेत आपण केल्या थोड्याशा गप्पा गोष्टी इथे आलेल्या प्रवाशांसोबत. ओव्हरऑल भूटानचा म्हणजे भूटानमधलं बेसिकली म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही
उत्तर प्रदेश, बिहार खूप काही फिरून आलाय, पण इकडे तुम्हाला कसं वाटतं युजली? इथे आम्ही फिरलो खूप साऱ्या जागेवरती सुरुवातीला पण. तर इकडे बाकी स्टेट्सच्या आणि बाकी कंट्रीच्या हिशोबाने खूप म्हणजे परिसर एकदम थंडगार आहे एकदम. बरोबर. आणि एकदम म्हणजे फिरण्यासारख्या एवढ्या सारख्या जागा आहेत की तुम्ही खूप काय एक्सप्लोअर करू शकता तिकडे. आणि एकदम थंड आणि ते असं वाटतं की सूर्य बघून एकदम एक हप्ता झाला. आता इथे असं काय अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत की ज्या आवडल्या, अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत की नाही आवडल्या तुम्हाला? पहिला तर डिसिप्लिन. ओके. डिसिप्लिन म्हणजे त्याला ट्रॅफिक लाईट नाही आणि झेब्रा क्रॉसिंगमध्ये तुम्ही चालणार तर आपोआप ते थांबवणार गाडी थांबवणार. तुम्ही मध्ये थांबणार तर तो थांबणार. आणि मेन म्हणजे हॉर्न नाही वाजवत आणि कुठे. ते तुम्ही कधी हॉर्नचा आवाज तुम्हाला ऐकायला नाही येणार. ते पहिला. सेकंड डिसिप्लिन खूप आहे त्यांना, म्हणजे कचरा फेकत नाही. आपला कारमध्येच ते डस्टबिन वाजून ठेवलं आहे आणि बाहेर पण स्मोक वोक नाही करू शकत. मग त्यांचा हे खूप काय बोलतात रेग्युलेटेड बट सस्टेनिंग द एन्व्हायरमेंट ऑफ भूटान. आणि असं काय की नाही आवडलंय? नाही आवडलं असं काहीच नाही. थैंक यू सो मच गाइस. थँक्यू. दीपक पूर्वा. अच्छा, और जयपुर से राइट? उदयपुर से, हाँ सॉरी, उदयपुर से. नाइस. अच्छा लगा आपसे मिलके. और मुझे यहाँ पे काफ़ी सारे इंडियंस हैं ना, तो उनको देख के अच्छा ऐसा लगता है हम लोग हमारे कंट्री में घूम रहे हैं. कंट्री में ही है. अच्छा. काफ़ी अच्छा. और आपका ओवरऑल एक्सपीरियंस कैसा रहा यहाँ का? वेरी गुड यार, वेरी पीस. एनीथिंग यू डोंट लाइक अबाउट भूटान? एवरीथिंग. कुछ तो रहेगा. यहाँ के लोग बहुत बोले हैं. हाँ, दैट इज़ ट्रू. इसीलिए हैप्पी रहते हैं, बाकी और कोई रीज़न नहीं. और आपको क्या चीज़ें यहाँ की अच्छी लगी? काफ़ी इन्वायरमेंट. हाँ, एनवायरनमेंट बहुत अच्छा है. और आप ये एक्सपीरियंस कर रहे हो क्या कि हम लोग जो बेसिकली वहाँ पे घूमने जाते हैं तो हम लोग क्या देखते हैं? लोग ही लोग देखते हैं. यहाँ पे लोग नहीं दिख रहे, पर हमें प्लेसेस ज़्यादा दिख रहे हैं. SDF लगा दिया ना. हाँ एग्जैक्टली. और वो अच्छा किया बेसिकली. बट बहुत अच्छा किया. उससे अच्छा है कि लोग ज़्यादा नहीं आ रहे तो क्राउड कम है, हम लोग प्लेसेस देख पा रहे हैं और एंजॉय कर पा रहे हैं. अदरवाइज चीज़ अच्छी है टूर गाइड के साथ ऐसा. हाँ एग्जैक्टली. यस. तो हमें पता चलता है कि ब्रेक नहीं करता है. करेक्ट. मतलब इनका कल्चर प्रोटेक्ट कर रहे हैं. Yes. मेनली दे आर चार्जिंग. तो इनको लॉस भी है क्योंकि जो आते हैं वो खर्चा करते हैं. बराबर. टूरिस्ट इंडस्ट्री पे इफेक्ट तो पड़ता ही है ना. बराबर. तो ये अच्छा भी है और थोड़ा कल्चर प्रोटेक्शन के लिए कर रहे हैं मेन, तो वही रीज़न है. चलिए आपको हैप्पी जर्नी आपके फ्यूचर प्लान्स के लिए. और कभी मिलेंगे उदयपुर आएंगे तो. बिल्कुल. थैंक यू. जय मेवाड़. जय मेवाड़, जय महाराष्ट्र, जय राजस्थान. पहिली ट्रिप आहे का? पहिली. हो. ओके. कसं वाटतं मग? भारतापेक्षा थोडं वेगळं वाटतं इथे? काय असं चांगलं? भरपूर वेगळं. ओके. आपलं कल्चर हे लय फरक. खूप फरक आहे. आणि कुठल्या गोष्टी चांगल्या वाटल्या इकडच्या? आपल्यापेक्षा स्टँडर्ड लिव्हिंग आहे. बरोबर. आणि टापटीपणा, स्वच्छता, काही म्हणजे जे देशाचा नियम आहेत ते पाळण्याच्या बाबतीत लोकांची जी हे आहे ती एक नंबर चांगली आहे. बरोबर. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं इकडे? खाणं पिणं, त्यांचं राहणं? खाणं पिण्यापेक्षा इथला निसर्ग जो आहे ते सगळ्यात बेस्ट. बरोबर. निसर्ग आणि इथलं जी स्वच्छतेनं हवामान जे आहे ते दूषित नाही. बरोबर. 100% ऑक्सिजन जी लेवल आहे ती एकदम चांगली. आदर जास्त आहे. बरोबर. जास्त महिलांचा आदर करतात तिकडे. इवन मला याच्यावर एक सांगायचं आहे की जेवढा मी बघितलं नाही या ठिकाणी, तर महिला ज्या आहेत ना त्या मला वाटतं की ते खूप इथे महत्त्वाचं एक हे आहे, एक महत्त्वाचं काय बोलतो आपण त्याला, एक महत्त्वाचं कर्तव्य घरामधला. कारण की तुम्ही हॉटेल्समध्ये बघा, तुम्ही महिला जास्त पुढे असतात. हां एक्झॅक्टली. जेंट्स कमी आहेत. येस. लेडीज काम करायचे असते ते पण कसं आहे एजबार नाही. आपल्याकडे कसं एक्झॅक्टली. म्हणजे फरक नाही आहे पुरुष प्रधान संस्कृती किंवा स्त्री प्रधान संस्कृती असं काय नाही आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर इकडे मोस्टली मला वाटतं की इकडे जे आपल्याकडे वडिलोपर जे सगळ्या गोष्टी मिळतात राईट, ते इकडे त्यांनी त्या मुलीसाठी ठेवल्यात. तर ते थोडंसं डिफरन्स इकडे बघायला गेलं तर. तो ये हमारे ग्रुप के सब बंदे हैं. बहुत बढ़िया. आणि तुम्ही सगळेच कोल्हापूरचे आहेत बरोबर? बघूया आम्ही ज्योतिबा मालिशमध्ये होतो, परत कधी भेटलो तर भेटू. नाही तिथं आदमापूर बाळूमामा मंदिर आहे ना, हां तिथं आसपासच आमची गाव. अच्छा. बाळूमामा मंदिर माहिती ऐकलंय पण नाही गेलो कधी. या की मस्त आहे बघा तिथे. आपलं महाराष्ट्र तर महाराष्ट्रच आहे आणि कोल्हापूर तर प्रश्नच आहे. चला खूप चांगलं वाटलं भेटून आणि मस्त एन्जॉय करा. सो हाय एवरीवन. I think this is a very well-known face, you know. We follow her very much in Mumbai. Her vlogs are very nice. Thank you. And we are delighted to meet her here today. And it's a great pleasure, ma'am, meeting you in person in another country. Yes, in And Bhutan. I would wish you to keep videos, you know, the way you make videos, keep the same consistency and dedication. Thank you. And we will be there for you always. Thank you. Yes, please come. I think it's always Bharat.
मला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये.